पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन, कार्यक्रम, सभा घ्यायचे असतील तर विद्यापीठ प्रशासनाकडून 8 दिवस आधी प्रशासकीय परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आणि याच विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यात। अभाविपणे या निर्णयाविरोधात आंदोलन करत पोलिसांचा विरोध डावलत विद्यापीठात घुसत आंदोलन केले। बघूया त्याविषयीचाच एक स्पेशल रिपोर्ट। पोलिसांचा विरोध डावलत विद्यापीठात प्रवेश करणारे हे कार्यकर्ते आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे। त्यांच्या या आक्रमकपणाला कारणीभूत ठरलंय पुणे विद्यापीठानं नुकतंच काढलेलं एक परिपत्रक। या परिपत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये आंदोलन, कार्यक्रम किंवा सभा यांसारखे कार्यक्रम आयोजित करायचे असतील तर विद्यापीठाची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आले। हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी केलाय। आज विद्यापीठात आक्रमकपणे आंदोलन त्यांनी केले। एखादी घटना घडण्यावर कोणाचंही नियंत्रण नसतं, त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीमध्ये आंदोलन करणं गरजेचं असतं। अशा वेळेस विद्यार्थ्यांनी करायचं काय असा सवाल विद्यार्थ्यांनी केलेला आहे। जर विद्यार्थी संघटनांना, विद्यार्थ्यांना किंवा कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांना जर सभा, बैठका, आंदोलन, विद्यार्थी तर आंदोलन जर करायचे असेल तर 8 दिवस अगोदर पूर्वकल्पना विद्यापीठ प्रशासनाची घेणं, पूर्व परवानगी घेणं गरजेचं आहे। हा निर्णय कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा आहे। विद्यापीठ प्रशासनाचा हा विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे आणि या केविलवाणा प्रयत्नाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या ठिकाणी निषेध करत आहे। दुसरीकडे विद्यापीठ प्रशासनानं मात्र विद्यापीठातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा बचाव केलाय। काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये तात्काळ परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाईल असंही प्रशासनानं म्हटलंय। विद्यापीठामध्ये कायदा सुव्यवस्था ही मेंटेन करणं ही विद्यापीठाच्या प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे कुठलंही आंदोलन हे विद्यापीठाच्या परवानगीशिवाय जर कोणी करू इच्छित असेल तर त्या दृष्टीनं विद्यापीठाला काही स्टेप्स या घ्याव्या लागतील। विद्यापीठामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं हे जरी गरजेचं असलं तरी 8 दिवसाच्या आधी परवानगी घेणं बंधनकारक करत विद्यापीठानं आणखी एक वाद निर्माण केला हे मात्र नक्की। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।